सिस्टर माया, हा, भाऊरावांना सगळी औषधं नीट दिली? चार्ट प्रमाणे सगळी दिली. बघू. सगळं नोट करून ठेवलंय डॉक्टर. आणि इन्सुलिन? तेही दिलंय. ओके. हा. डॉक्टर, वर्तक साहेब येऊन गेले. वर्तक साहेब? हा, कधी? साधारण 8 वाजता. ठीक आहे. सिस्टर मेरी दिसत नाहीत, कुठे आहेत? असेल इथेच कुठेतरी. बोलवू का? नाही, इट्स ओके. लक्ष ठेवा. ओके डॉक्टर. सो सर, कुठवर आलाय तपास भाऊरावांच्या प्रकरणाचा? पत्रकार म्हणून विचारतेस? नाही नाही, जस्ट ॲज अ फ्रेंडली रिलेशन. दिव्या, तसं बघायला गेलं तर कुठल्याही निष्कर्षापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहोत. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला पण असंच वाटतंय की हा अपघात नसून घातपात आहे. आता तू पत्रकारासारखं बोलायला लागली. काय ऍक्च्युअली ना दिव्या, आम्ही कोणावरती डाऊट घेऊ शकत नाही. म्हणजे असं की शेखर, अरे दिव्या, तू इथे आहेस? मी तुझ्या घरी जाऊन आलो. काय झालं? तू चल माझ्या बरोबर. काय झालं काय? वर्तक साहेब, दिव्या, अगं अगं हॉस्पिटलमधून फोन आला होता. भाऊ 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 गेले दिव्या. नशिबाचे कुणाला कधी ना कळले आहे. क्षणात जुळती क्षणात तुटती नाते हे धागे. भवती भवती आहे पसरले संभ्रमाचे हे धुके. माणूस वावरतो घालून चेहऱ्यावर मुखवटे. सर, एसपी वर्तक हियर. सर, सध्या तरी मी हॉस्पिटलमध्येच आहे. सर, नाही, अजून तरी बातमी पसरलेली नाहीये. पण सर, हॉस्पिटलच्या ऑथॉरिटीनी प्रेस टीम बोलवली, त्यामुळे न्यूज कधीही डिक्लेअर होऊ शकते. सर, पण सर, ऑफिशियली डिक्लेअर करायच्या आधी आपल्याला रेड अलर्टचा इशारा द्यावा लागेल. येस सर. या, राईट सर. ओके सर, मी कळवतो आपल्याला सर. या, ओके सर. वर्तक साहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं. मी आहे तो डॉक्टर शेखर बॉडीच्या पोस्टमॉर्टमची मागणी. पोस्टमॉर्टम? शेखरचं काय डोकं फिरलं काय? बघा ना, इव्हन आय एम सरप्राइज्ड. नाही, डॉक्टर शेखरला काय त्रास होत असेल याची पूर्ण कल्पना आहे मला, पण इट वॉज अ नॅचरल डेथ. ही वेंट टू हायपोग्लायसेमिया अँड काय भाऊरावांना डायबिटीस होतं आणि त्यांच्या रक्तातली शुगर अचानक कमी झाल्यामुळे ही स्टॉप रिस्पॉन्डिंग टू ट्रीटमेंट अँड दॅट रिझल्टेड इन हिज डेथ. आता या सगळ्या गोष्टी या शेखरला माहिती असून सुद्धा हा पोस्टमॉर्टम करा म्हणतो, म्हणजे आय डोंट अंडरस्टँड व्हाय. मी समजून सांगतो त्याला. प्लीज प्लीज त्याला समजावून सांगा, नाहीतर मीडिया या गोष्टीचा इश्यू करेल आणि सगळ्यांना त्रास होईल. डोंट वरी, मी बोलतो त्याच्याशी. प्लीज. शेखर, तुला सत्य माहितीये तरी पोस्टमॉर्टमचा आग्रह का धरतोस तू? पण तुम्हाला त्यात प्रॉब्लेम काय आहे? मला प्रॉब्लेम नाहीये शेखर, मला खेद आहे. अरे तू एक डॉक्टर आहेस. भाऊरावांचा मृत्यू नैसर्गिक आहे माहित असून सुद्धा तू पोस्टमॉर्टमचा आग्रह धरतोयस. वर्तक साहेब, स्पष्ट सांगायचं तर मला भाऊंच्या मृत्यूविषयी संशय आहे. आधी भाऊंना धमकी आणा, मग गाडीमध्ये ब्लास्ट होणार, आणि आता हे सगळं. तुम्हाला आठवतंय त्या दिवशी तुम्ही स्वतः डॉक्टर अजय कामतांच्या ओळखपत्राची मागणी केली होती का? कारण मला त्या दिवशी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती शेखर. म्हणजेच रिस्क होती हे तुम्ही ऍक्सेप्ट करता. वर्तक साहेब, त्या दिवशी धोका होता असं तुम्हाला वाटतं, पण आज धोका झालाय असं मला वाटतं.
ठीक आहे, पण शेखर एक लक्षात ठेव, इथल्या डॉक्टर्सच्या हलगर्जीपणामुळेच भाऊरावांचा मृत्यू झाला असंच चित्र लोकांसमोर उभं राहील. शेखर, ट्राय टू अंडरस्टँड, हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. मला तशी परवा नाही. आय फेस इट. हा तुझा निर्णय पक्का आहे? हो. ठीक आहे, मी माझ्या सिनियरशी बोलून तुला कळवतो. थँक्यू. राज्याचे कामगार आणि समाज कल्याण मंत्री द्वारकानाथ कारखानीस यांचं आज पहाटे गांधीनगर इथं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. गाडीच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कारखानीस यांच्यावर गेले 5 दिवस सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आदर्शवादी आणि सेवाभावी वृत्तीमुळे लोकप्रिय असलेले कारखानीस भाऊराव या नावानं परिचित होते. उद्या सकाळी 8 वाजता पंचगंगेच्या किनाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. द्वारकानाथ कारखानीस यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की भाऊरावांच्या निधनामुळे समाज एका आदर्शाला मुकला आहे. त्यांनी समाजासमोर ठेवलेल्या आदर्शांची जपणूक करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. Hello. Can you connect me to Mr. Mankar, please? हाँ, thank you. हाँ मानकर, डॉक्टर व्यास बोलतोय, नागपूरहून. येस. हाँ. भाऊराव गेल्याची बातमी कळली. व्हॉट? नाही. मानकर, तुम्ही माझे मित्र म्हणून फक्त तुम्हालाच मी गोष्ट सांगितली होती. मानकर, मी हे करू शकत नाही. मी कोणाला तरी शब्द देऊन बसलोय. मानकर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नो मानकर, प्लीज. इट्स डिस्गस्टिंग. इट्स व्हेरी डिस्कस्टिंग मिस्टर वर्तक. तुमच्यासारख्या जबाबदार ऑफिसरने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बाळाला सोडून द्यावा, आणि ते मला कन्सल्ट सुद्धा न करता. पण सर, भाऊरावांच्या ब्लास्ट प्रकरणात बाया सुतारचा काडीमात्रही संबंध नव्हता सर. नसेल, पण एरवी सुद्धा तो पोलिसांना वॉन्टेड होता. त्याच्यात तुम्ही त्याला सोडून दिल्यानंतर तो भाऊरावांना बघायला हॉस्पिटलमध्ये जाऊन आला. पण सर, त्याला हॉस्पिटलमध्ये आज सोडलं गेलं नाही. त्याने रिसेप्शनवर बुके ठेवला आणि तो निघून गेला. मिस्टर वर्तक, ट्राय टू अंडरस्टँड. तुमचं नेमकं त्याच दिवशी त्याला सोडून देणं, त्याला तिथल्या हॉस्पिटल मधल्या स्टाफशी जाऊन वाद घालणं, आणि त्यानंतर भाऊरावांचा मृत्यू. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या घटनांचा परस्पर संबंध लावून मीडिया याचा इश्यू केल्याशिवाय राहील? पण सर, भाऊरावांच्या ब्लास्ट प्रकरणात बायाचा संबंध असल्याचा प्रायमा फॅसिया एकही एव्हिडन्स आपल्याकडे नाहीये सर. आणि जरी असला तरी पण बायाला लॉकअप मध्ये ठेवून त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करणं शक्य नव्हतं सर. पण म्हणून त्याला सोडून तुम्ही काय सिद्ध केलं? काय परिणाम साधलात? भाऊरावांचा मृत्यू. एक्सक्यूज मी सर. वर्तक हिअर. हा, बोला. हा, व्हॉट? आर यू शुअर? नाही, अजिबात नाही. आता अजिबात काही डिक्लेअर करू नका. नो, नॉट नाऊ. हे बघा, मी आता कमिशनर साहेबांबरोबरच आहे. लेट मी इन्फॉर्म हिम फर्स्ट. त्यांच्या ऑर्डरची प्रतीक्षा करा. ओके, फॉलो द ऑर्डर. या सर. फोरेन्सिक मधून डॉक्टर मुळीकांचा फोन होता. त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे भाऊरावांचा मृत्यू इन्सुलिनच्या ट्रिपल डोसमुळे झालाय. इन्शुरन्सचा ट्रिपल डोस? सर, यावरून एक गोष्ट लक्षात येते. भाऊरावांच्या मृत्यूला हॉस्पिटलमधली आतलीच कोणीतरी व्यक्ती जबाबदार असावी. सर, हा रिपोर्ट बाहेर पडताच ही केस एक वेगळंच वळण घेईल. भाऊरावांनीच बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याच बाबतीत असं घडावं, फारच दुर्दैव आहे सगळं. मिस्टर वर्तक, ही केस मी तुमच्याकडे सोपवतो. सर, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं दिसत नाही. इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर. यू आर ॲब्सोल्युटली राईट सर. इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर.